जिल्हा परिषदेवर भाजपचा डंका 12 पैकी 7 झेडपीत भाजपचं वर्चस्व शिंदेंची शिवसेना 2 राष्ट्रवादी 2 पवारांच्या राष्ट्रवादीच्या पारड्यात 1 जागा तर काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेला खातही उघडता आलं नाही। पंचायत समितीवरही भाजपचा झेंडा 125 पैकी 52 पंचायत समितीवर भाजपची एकहाती सत्ता तर शिंदेंची शिवसेना 26 राष्ट्रवादी 25 पवारांची राष्ट्रवादी 8 काँग्रेस 8 तर ठाकरेंच्या शिवसेनेला सर्वात कमी 5 झेडपी। सर्व जिल्हा परिषदांमध्ये महायुतीचीच सत्ता राज्यातील 7 झेडपीत भाजप नंबर 1 चा पक्ष। विजयानंतर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया तर सकाळच्या प्रवक्त्यांकडून मवियाची मतं कमी करण्याचं काम फडणवीसांची राऊतांवर टीका। शरद पवारांवर पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात उपचार छातीत कफ झाल्यानं 5 दिवस अँटीबायोटिक्स दिले जाणार। सध्या पवारांची प्रकृती स्थिर सुनेत्रा पवारांसह पार्थ आणि जय पवारांकडून विचारपूस। पुणे जिल्हा परिषदेत दादांच्या राष्ट्रवादीची एकहाती सत्ता सर्वाधिक 39 जागा जिंकत राष्ट्रवादीला स्पष्ट बहुमत। मोठ्या विजयानंतर कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना अश्रू अनावर। राष्ट्रवादीच्या विजयी उमेदवारांकडून सुनेत्रा पवारांची भेट सहयोग निवासस्थानी जाऊन घेतली भेट पार्थ पवारांचीही उपस्थिती। झेडपी निवडणुकीत दिग्गजांच्या वारसांनी मारली बाजी पुणे सोलापूर रायगड रत्नागिरी जिल्ह्यात प्रस्थापित राजकीय नेत्यांच्या कुटुंबियांना घवघवीत यश। वळसे पाटील सावंत सातपुते गोगावले आणि जाधव कुटुंबाचं वर्चस्व कायम। सोशल मीडिया स्टार कारेगावच्या माजी सरपंच निर्मला नवले यांना पराभवाचा धक्का। भाजपच्या मनीषा पाचंगे यांनी धूळ चारली। नवलेंचा 393 मतांनी पराभव। T20 विश्वचषकात 15 फेब्रुवारीला भारत विरुद्ध पाकिस्तान सामना आयसीसीनं फटकारल्यामुळे पाकिस्तानला भारताविरोधात सामना खेळावा लागणार। भारताविरोधात खेळण्यास पाकिस्ताननं आधी दिला होता नकार।